सन्माननीय राजसाहेबांना वंदन करून तुमच्या समोर बोलतो। गुढीपाडव्याची सभा झाली त्या दिवशी अर्थात रांगेमध्ये माझं भाषण होतं, पण वेळ पुरला नाही, त्यामुळे त्या दिवशी माझं भाषण होऊ शकलं नाही। एखाद्या वेळेस ज्या वेळेला भाषण असतं आपलं त्यावेळी आपण एक दिवसभर आपल्या मनात काही मुद्दे आपण तयार करत असतो की नेमकं काय बोलायचं, कशाविषयी बोलायचं आहे। त्या दिवशी जर माझं भाषण झालं असतं तर माझ्या भाषणाची सुरुवातच ती होती की अख्ख्या महाराष्ट्रात एक अस्वस्थ वातावरण वाटतंय। एकंदरीतच राज्यातली परिस्थिती, होणारी आंदोलनं, सामान्य माणसाची होणारी कुचंबणा, हे एक गुढीपाडव्याच्या 4-5 दिवसापूर्वी जर मी भाषणाची सुरुवात केली असती तर ती हीच केली असती। पण त्या दिवशी राजसाहेबांचं भाषण झालं आणि मला आज आनंदाने म्हणावंसं वाटतंय की ती वाक्ये माझी कधीच विरली आणि ते गुढीपाडव्याचं भाषण झाल्यानंतर संपूर्ण महाराष्ट्रात एक असं ऊर्जेचं वातावरण तयार झालं असं मला वाटायला लागलं की कोणीतरी या महाराष्ट्रातल्या मुलांचा, तरुणांचा, लोकांचा आवाज जो दबलेला होता किंवा दबलेला आहे त्याला थोडी मोकळी वाट करण्याचं ते भाषण होतं। आज एकंदर जी परिस्थिती त्या दिवशीची बघितली तर एक महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला एकंदर उभारी येते की काय, आता हळूहळू तरुण त्यांच्या मागे उभे राहतात की काय, पुन्हा एकदा मनसेचे दिवस येतात की काय, असं काहीसं वातावरण सत्ताधारी आणि इतर पक्षांमध्ये निर्माण झालं। आणि ते जेव्हा निर्माण झालं तेव्हा सगळ्यांच्या पायाखालची जमीन सरकली आणि तिसऱ्यांदा अभद्र युती झाली। तिसऱ्यांदा अभद्र युती झाली आणि सगळेजण एकमेकांना हाताशी धरून प्रश्न विचारायला लागले, तुम्ही असं का बोललात, तसं का बोललात, हे चुकीचं आहे, ते चुकीचं आहे। ज्यांची योग्यता नाही, ज्यांचं वय नाही, तेही सुद्धा टीका करायला लागले। तिसऱ्यांदा अभद्र युती झाली, त्याच्या आधी दुसऱ्यांदा झाली ती आता हे सरकार आलं तेव्हा। कोण कोणाचा हात पकडतंय, कोण कोणाबरोबर झोपतंय, कोण कोणाशी लग्न करतंय। ज्या तत्वांवरती यांनी मतदान घेतलं त्या तत्वांना पायदळी तोडून ही युती झाली। पण तत्पूर्वी या तिघांची, या सर्व पक्षांची युती या महाराष्ट्रात झाली होती। जर नीट अभ्यास केलात तर तुम्हाला लक्षात येईल। ती युती 2009चे रिझल्ट आल्यानंतर झाली होती, जेव्हा राज ठाकरे नावाचा झंझावात या महाराष्ट्रात आणि देशात आला आणि अचानक भरघोस मनसेला पीक आलं। 13 आमदार आले, नाशिक महानगरपालिका आली, कल्याण डोंबिवलीमध्ये नगरसेवक आले, मुंबईमध्ये आले। तेव्हा ती अभद्र युती पहिल्यांदा झाली होती असा इतिहास सांगेल। सगळ्यांना पहिले कौतुक वाटलं आणि मग इतर सर्व पक्षांना असं वाटलं की अरे बापरे, जर हा नेता पुढे आला, हा नेता खरं बोलतो, हा नेता जातीपातीच्या पलीकडे जाऊन बोलतो, हा नेता महाराष्ट्राविषयी बोलतो, हा नेता विकासाविषयी बोलतो, एखादी विकासाची ब्लूप्रिंट किंवा विकासाची साधनं हातात घेऊन बोलतो। जर या नेत्याच्या हातात सत्ता आली तर आपलं काही खरं नाही। आणि मग ती अभद्र युती, अंडर करंट जो असतो ना, ते एकमेकांशी झाली आणि सगळ्यांनी मिळून साम दाम दंड भेद करून मनसे पक्ष फोडायला सुरुवात केली। याचं कारण मराठी माणूस हवा तर राजसाहेब पाहिजेत, हिंदू हवा राजसाहेब पाहिजेत, आंदोलन हवीत राजसाहेब पाहिजेत, एखाद्या नाजूक मुद्द्यावर आंदोलन करायचं राजसाहेब पाहिजेत। पण सत्तेपासून या माणसाला लांब ठेवा, कारण हा माणूस जर आला तर आमच्या सगळ्यांची दुकानं बंद होतील, ही भीती तेव्हापासून ती आजपर्यंत आहे।
आणि ही गोष्ट फक्त ऐकण्यापुरती मर्यादित ठेवू नका. मला हे पोट तिडकीने सांगावं असं वाटतंय की एखादा माणूस गेले अनेक दिवस महाराष्ट्र धर्माविषयी बोलतो, महाराष्ट्राविषयी बोलतो, आपण त्यांचं भाषण ऐकायला येतो, महाराष्ट्र सैनिक म्हणून मिरवतो, पण ते तेवढ्या पुरतं आता पुरेसं ठरत नाहीये. आज महाराष्ट्रात जे वातावरण आहे, जी आंदोलनं होत आहेत, परवा एसटीचं झालं, आजच कोणीतरी कांबळे नावाचा एक बिचारा एसटीचा वर्कर त्याने आत्महत्या केली, 125 जण मेले. प्रत्येक वेळी एका आंदोलनात घुरून आपल्या घरची माणसं जात आहेत. काही नाही, जरा हातातनं सुटतंय असं वाटलं की आरक्षणाचा मुद्दा काढायचा. मला नेहमी एक कळत नाही, मला त्यातलं ज्ञान नाही, पण मी म्हणतो जर आता एखाद्या मागणीनुसार कोणाला जर आरक्षण मिळू शकलं तर माझा भाबडा प्रश्न आहे, मग एवढे वर्ष का नाही मिळालं? आणि जर एखाद्या मागणीचं आरक्षण जर आत्ता सुद्धा मिळालं नाही तर तुम्ही इतके वर्ष सत्ताधारी आहात, तुम्हाला माहिती नाही ते मिळणार नाही? तुम्हाला केवळ फरफटत द्यायचं? लाज वाटते. मराठा आरक्षणाचं आंदोलन झालं, 42 मुलांनी तरुणांनी आत्महत्या केली. हा सरकारी आकडा आहे, खरा 76च्या वर आहे तो आकडा. आपल्याला या सगळ्या गोष्टींची ना सवय झाली. तुम्ही लक्षात घ्या, जेव्हा एखादा 72 तरुण आणि 120 लोक मरतात, तुम्ही विचार करून बघा, आपला भाऊ गेलाय, आपला बाप गेलाय. असा क्षणभर विचार करून बघा की तुमचा सख्खा भाऊ गेलाय, त्यांनी आत्महत्या केली एका आरक्षणासाठी, आणि घडलं काय? काही नाही. या गोष्टी आपल्याला लागतात की नाही हा प्रश्न, आपल्याला राग यायचा राहिलाय. हे सगळं बदलायचं असेल तर ही सिस्टीम बदलायला लागेल, आणि ही सिस्टीम जर बदलायला लागेल तर कोणाच्या तरी एका माणसाच्या पाठी या महाराष्ट्राला उभं राहावं लागेल. सध्या भयाचं वातावरण आहे, भयंकर. परवाच मी हा चित्रपट बघितला, काश्मीर फाईल्स. त्या पल्लवी जोशी त्या भूमिका करतात, उत्तम भूमिका केली, उत्तम चित्रपट आहे. त्यांच्या समोर तो तरुण जेव्हा म्हणतो की हे सगळं असं वातावरण झालंय की याचं सोल्युशन काय आहे, ती म्हणते की याचं सोल्युशन नाहीच आहे, पण तुला असं फक्त दाखवायचंय, तुला असा होप द्यायचा आहे की याला सोल्युशन आहे तर तू निवडून येशील. हा होप देण्याचं काम केवळ हे सत्ताधारी गेले अनेक वर्ष करतायत. मग ते आरक्षणाच्या बाबतीत असेल, एसटीच्या बाबतीत असेल, सगळ्याच्या बाबतीत असेल, आणि आपण गप्प आहोत, शांत आहोत. काही चित्रपट आपण बघतो, त्याच्यानं काही घेण्यासारखं जे असतं ते आपण घेत नाही असं मला वाटतं. रलीव कलीव चलीव बघितलं असेल खूप जणांनी. ही अस्वस्थता आहे आमच्यामध्ये. रलीव गलीव चलीव ज्यांनी बघितलं, कन्वर्ट, रन और डाय, काश्मीर मधला ते घोषणा होती. दुर्दैवाने म्हणावं असं वाटतं की आपल्या इथे काय परिस्थिती आहे. रलीव कन्वर्ट, आमच्यात कन्वर्ट व्हा. तिकडे गेला तर वाल्या, इकडे आला असतं वाल्मिकी, परत तिकडे गेला असतं वाल्या, इकडे आला असतं वाल्मिकी. आमच्यात कन्वर्ट व्हा, नाही तर रन गलीव. या राजकारणाच्या आसपास तुम्ही सामान्य माणसांनी येऊ नका. तुम्ही वाटेल तसं जगा. तुमचा करोना तुमचा झालेला आहे, आर्थिक परिस्थिती तुमची ढासळलेली आहे. रोज तुमच्या पैशाचं बघा, पोरांच्या ऍडमिशनचं बघा, डोनेशनचं बघा, तुमच्या नोकऱ्या जातील त्यांचं बघा. राजकारणाकडे लक्ष देऊ नका, नाही तर चलीव डाय मरा तुमच्या आईला. तुम्हाला कोण विचारतं? या परिस्थितीत मी जेव्हा राजकारणात आलो तेव्हा खूप स्वप्न घेऊन आलो, खूप आनंदाने आलो होतो. एक कोणीतरी माणूस हे बोलायला पाहिजे, एक कोणीतरी माणूस महाराष्ट्र म्हणून बोलला पाहिजे, एक माणूस जातीपातीच्या पलीकडे बोलला पाहिजे. सगळेजण घाबरतात आता. सामान्य माणसांना इच्छा नाही होत, पण सामान्य माणसांनी घाबरून चालणार नाही. सगळ्यात ताकद तुमच्यात आहे. तुम्ही मतदान करताना यावेळेला या लोकांना मतदान फक्त करू नका.